जय मल्हार संघ रोशन आणि रवी कडव यांचा हा संघ आपण पाहतो यांच्या जय मल्हार स्टार खेळाडू आपण पाहतोय जय मल्हार संघाकडून भूषण आणि स्वतः संघ मालक रोशन आता मात्र कालच्या दिवसामध्ये मात्र भूषणची चांगली कामगिरी राहिली आहे आपल्या बॅट मधून तब्बल 250 त्यांनी लगावले आहेत जाणता राजा क्रिकेट संघ शील आयोजित शील प्रीमियर लीगचा धमाका आपण पाहणार आहोत 2025 पर्व चौथे येणारे 23 फेब्रुवारी 2025 रोजी आपण पाहणार आहोत SPL शील प्रीमियर लीग शील प्रीमियर लीगचा थरार आपण पाहणार आहोत येणाऱ्या 23 फेब्रुवारी रोजी पहिला चेंडू इथे मात्र खेळून काढतोय गॅप मध्ये या भूषणच्या बॅट मधून आलेला पहिलाच चौकार पॉवर प्लेचं पहिलं षटक आतलतोय गौरव दांतराजा क्रिकेट संघ शिळचा ओपनिंगचा गोलंदाज आणि तोच ते मात्र गोलंदाजी करताना दिसतोय यांचे सदस्य संघाकडून ते मात्र दुसऱ्या चेंडूवर इथं बॅक टू बॅक दुसरा चौकार 8 धावा धावपलकावरती आपण पाहतोय भूषणच्या बॅट मधून आलेल्या मात्र पुन्हा एकदा गौरव फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय भूषण इथे मात्र पुढचा चेंडू होता बिरकावून दिलाय बॅक टू बॅक तिसरा चौकार येतो आणि चौकार हॅट्रिक इथे मात्र संपादित करतोय भूषण काय फॉर्म पाहतोय आपण कालच्या दिवसापासून काल मात्र 2 अर्धशतक लगावले होते आज मात्र पुन्हा एकदा त्याच फॉर्म मध्ये दिसतोय आणि जय मल्हार संघाचा जर विचार केला तर पहिल्या पर्वामध्ये एकही सामना विजयी करू शकले नव्हते इथे मात्र या वर्षी नशीब चमकलेत आणि सामन्यावर सामने विजयी करतायत पुन्हा एकदा बिरकावून दिलाय पुन्हा एकदा चौकार आणि बॅक टू बॅक चौथा चौकार आपण पाहतोय भूषणच्या बॅट मधून 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय सोळा धावा धावपलकावरती पुन्हा एकदा गौरव आणि भूषण इथे मात्र गौरव प्रार दिसतोय मोठे फटके आले इथे मात्र जर मोठे फटके आले तर सिंगल डबल ने धावपलक वाढवताना दिसतोय संघ 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय मात्र स्वतः संघ मालक रोशनला आपण पाहतोय ते मात्र सुंदर डिलिव्हरी निर्धाव चेंडू येतोय 17 धावा आतापर्यंत एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय
पहा काय सुंदर फलंदाजी, चांगली ओव्हर होती पण रिस्क घेतली नाही भूषण याने आणि चौकारांनी धावफलक मात्र वाढता ठेवला. जर षटकार येत नसेल तर चौकार. तब्बल 4 चौकार लगावले आणि 17 धावा धावफलकावरती लावल्या. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वप्नीलला. ते मात्र मागे सरून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा मानस होता परंतु नकार देतोय भूषण. फक्त आणि फक्त एक धाव एकवटली जाईल. स्वप्नीलच्या पहिल्या चेंडूवर येतोय ते मात्र सिंगल धाव आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आता रोशनला स्ट्राइक चेंज होते. ते मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय स्वप्नील. दोन्ही तुल्यबल संघ आपण पाहतोय. एका बाजूला यांचे सदस्य, दुसऱ्या बाजूला जय मल्हार. यांचे सदस्याचा जर विचार केला तर प्रशांत रोणे, लाल्या उर्फ प्रशांत सूर्यराव असे मोठे फलंदाज दिसत आहेत. आणि समोर मात्र जय मल्हार संघाकडून भूषण, स्वतः रोशन चांगले खेळाडू. इथे मात्र रोशनच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि परंतु एक धाव घेण्यात जरूर यशस्वी होत आहे. तिथे मात्र रिस्क होती आणि भूषण इथे बाद झाले असते जर थ्रो फास्ट आला असता तर. थोडीशी चूक होते. तोपर्यंत एक धाव मात्र अतिशय जलद गतीने पूर्ण केला जातोय. आतापर्यंत 4 चौकार आपण पाहिलेत भूषणच्या बॅट मधून. इथे मात्र भिरकावून दिलाय आणि हा येतोय पहिला षटकार भूषणच्या बॅट मधून. सुंदर फलंदाजी ते पाहतोय. बारा धावा आतापर्यंत खर्च केल्यात स्वप्नीलने. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानात उपस्थित दिसते. ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. फटका फसला आणि इथे मात्र मोठा खेळाडू इथे बाद झाला असता भूषण, परंतु चूक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ते मात्र सोपा झेल सोडला जातोय आणि फलंदाजाला जीवदान दिले जाते आणि हा फलंदाज किती महाग ठरू शकतो याची कल्पना आहे तरी सुद्धा ते मात्र सोपा झेल सोडला जातोय. आणि ते मात्र रिव्हर्सचा प्रयत्न आणि सक्सेस. आणि हा येतोय पंच षटकार चौकार चौकार.
31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तेहतीस धावा धावफलकावरती, सॉरी. तेहतीस धावा धावफलकावरती. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतो साहिल. इथे मात्र बिरकावून दिलाय. रोशनच्या बॅट मधून आला. चांगला शॉट होता परंतु चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहतोय आपण प्रशांत सूर्यरावच्या माध्यमातून. काय सुंदर क्षेत्ररक्षण. चौकार निश्चितच अडवलाय आपल्या संघासाठी. तोपर्यंत 2 धावा घेण्यात जरूर यशस्वी होईल कॅप्टन भूषण. सॉरी, एकच धाव घेण्यात इथे मात्र यशस्वी होतोय रोशन. ते मात्र बिरकावून दिलाय. आता मात्र कुठली संधी नसणारे क्षेत्ररक्षकाकडे. हा येतोय बिग हिट षटकार. चाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी इथे मात्र दाखवतोय परंतु हीच फलंदाजी जर गोरेगावला दाखवली असती तर संघ निश्चितच विजयी झाला असता. 1 ओव्हर मध्ये तब्बल 11 धावांची गरज होती आणि संघ क्वालिफाय झाला असता परंतु चूक झाली. शिळ संघाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज मात्र उपस्थित होते, अमोल आणि भूषण. तरी सुद्धा सामना फक्त 11 धावा काढता आले नाहीत आणि सामना गमावला. पुन्हा एकदा ते मात्र निर्धाव चेंडू येतोय. 41 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. आता मात्र साहिल चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आला परंतु कमबॅक करताना दिसतोय. 2 सिंगल आणि हा निर्धाव चेंडू देतोय आपल्या बॉलिंग मध्ये. चेंडू मध्ये प्रत्येक चेंडू गणिक बदल करतोय. प्रतिभावान गोलंदाज आहे. निश्चितच शिळ संघामध्ये त्याची निवड होऊ शकते. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि मोठा झटका इथे मात्र लागेल. रोशनला इथे मात्र परतावं लागेल. जय मल्हार संघाचा संघ मालक स्वतः रोशन इथे मात्र बाद होतोय. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. मात्र मैदानात येतोय इंदगावचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं तोच सागर. सुंदर गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे पुन्हा एकदा स्लोवरून डिलिव्हरी परंतु दिशा भरकटतोय. अतिरिक्त धाव. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते मात्र बसून मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका सजवता आला नाहीये. सुंदर गोलंदाजी साहिलची इथे आपण पाहिली. तिसरं षटक हाताळलं फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या.
यहाँ पे आता हुआ बिग हिट षटकार, चेंडू सीधा उड़ाया, तारा मंडल में सीधा जाके गिरा है ब्रह्मा जी के कमंडल में। या षटकाराच्या मदतीने भूषणच्या धावा जाऊन पोहोचल्यात 41 धावा। आता मात्र आजच्या दिवसातील पहिली 50 म्हणजे तिसरी 50 आणि भूषणची पहिली 50, काल 2 म्हणजे आजची तिसरी 50 मारतो का काय? ते मात्र चेंडू दिशा भरकटतोय आणि अतिरिक्त धाव, पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र हा स्वेर चेंडू। 41 धावांवर खेळतोय भूषण, सलामीला आलेला फलंदाज। ते मात्र एक धाव घेणं जरूर यशस्वी होईल। आता मात्र फलंदाजीवर आपण पाहतोय स्टार फलंदाज सागरला, अनुभवी गोलंदाज प्रशांत सूर्यराव। इथे मात्र स्लोअर वन डिलिव्हरी, पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज सागर। पुन्हा एकदा प्रशांत टू सागर, ते मात्र चेंडू चांगला होता परंतु पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्यामध्ये अयशस्वी होत आहेत। एक धाव घेणं जरूर यशस्वी होतील। चौथं षटक मार्गस्थ, दुपारचं रणरणत ऊन आणि त्यामध्ये चाललेल्या इनगाव शील प्रीमियर लीगचा थरार इथे आपण पाहतोय। ते मात्र रिव्हर्स आयटम आणि काय सुंदर फटका इथे आपण पाहतोय भूषणच्या माध्यमातून। मात्र 14 बॉल मध्ये 46 धावांवर नाबाद आहे भूषण। 4 रन जर केले तर त्याची तिसरी 50 इथे मात्र तो साजरी करेल। पुन्हा एकदा रिव्हर्स आयटम आणि इथे मात्र फटका पसतोय भूषण। इथे मात्र 46 धावांवर बाद होतोय पाच इथे, आणि इथे तेजस शंकर बैलाचा मालक जॉकी तेजस यांनी कॅच घेतलेली आहे। ते मात्र भूषणकडे संधी होती, काय गरज होती का रिव्हर्स शॉट खेळण्याची? इथे मात्र सरळ बॅट मधून धावा येत होत्या परंतु रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र बाद होतोय। धावा धावपलकावरती आपण पाहतोय 55 धावा। नवीन येणारे फलंदाज नॉन स्ट्राइक वर आपण पाहतोय अनिकेतला, गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय सोनू। ते मात्र निर्धाव चेंडू येतोय सागरच्या बॅट मधून, मात्र धावा येत नाहीयेत।
आपल्या नावाला साजेशी कामगिरी इथे मात्र अजूनपर्यंत दाखवू शकला नाहीये सागर. मोठ्या पटक्यांसाठी प्रसिद्ध आहे, परंतु आज मात्र तशी कामगिरी होताना दिसत नाहीये सागर कडून. धावा मात्र धावपलकावरती 55 धावा. पाचवं षटक मार्गस्ते ते मात्र बिरकावून देतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जातील. स्कोर कार्ड काढतोय 59 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पाचवं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले तर 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सोनूला. ते मात्र दिशा भरकटतोय. पंचांचे दोन्ही हात हवेत. स्वेर चेंडू अतिरिक्त धाव. 60 धावा धावपलकावरती. ते मात्र पुन्हा एकदा बिरकावून देतोय. सागरच्या बॅट मधून आलेला बिग 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 हिट षटकार. मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण दिसतंय मैदानामध्ये. ते मात्र चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक स्वतः कीपर चेंडू खाली आणि ते मात्र फलंदाज सागर बाद होईल. अडुसष्ट धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतो रोहितला. रोहितने षटकार मागवलं तिथे 5000 रुपयाचं पारितोषिक आहे अमोल कडून. ते मात्र 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय 68 धावा धावपलकावरती. 69 धावा धावपलकावरती आणि 70 धावांचं मोठासा आव्हान असणार आहे यांची सदस्य संघासमोर. यापुढील होणारा सामना माऊली 11
वर्सेस RV11 RV11 दोन्ही संघांचे कप्तान आपण टॉस साठी यायचंय. या सामनामध्ये करो या मरोचा सामना असणार आहे. या संघामधून जो संघ विजयी होईल तो क्वालिफाय होईल. केदार बनोटे हॅलो चलो बोलूया सामन्याकडे. दुसऱ्या सत्रात ते मात्र फलंदाजामध्ये तुतुमैमे परंतु धाव घेण्याचे धाडस होत नाहीये. 70 धावांचं आव्हान आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय किरणला. फलंदाजीवर आपण पाहतोय प्रशांत नॉन स्ट्राईकला. प्रशांत 70
70 धावांचं आव्हान आहे. 69 धावा झालेले आहेत. 69 धावा झालेले 70 धावांचं आव्हान आहे. फुटो चेंडू इथे मात्र चौकार येतोय प्रशांतच्या बॅट मधून. प्रशांत सूर्यराव ऑन स्ट्राइक बॅट्समन. नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय प्रशांत रोने. ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता स्टेप अप करून, परंतु चेंडू सरळ जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. तोपर्यंत कुठली धाव घेण्यात मात्र शक्यता नव्हती. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा किरण. ते मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु फटका फसलाय आणि प्रशांत इथे मात्र बाद होईल. सोपा झेल इथे मात्र सोडणार नाहीये फल क्षेत्ररक्षक. प्रशांत सूर्यरावच्या खेळीचा इथे होतो अंत. 70 धावांचं आव्हान आणि प्रत्युत्तरा दाखल इथे मात्र प्रशांत सूर्यराव बाद होत आहेत. यंज सदस्य संघाचे आघाडीचे फलंदाज इथे मात्र तंबूत परतताना दिसतोय. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बबलूला, नवीन येणारे फलंदाज. पहिले षटक मार्गस्थ आतापर्यंत. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते मात्र चेंडू हवे ते जेल इथे मात्र सोडला जातोय आणि हा येतोय चौकार. आठ ते 10 धावफलकावरती आपण पाहतोय. ते मात्र फुटत चेंडू होता, पर फिरून मारण्याचा प्रयत्न. ते एक धाव घेण्यात मात्र जरूर यशस्वी. नऊ धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरे षटक घेऊन येतोय भूषण. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बबलूला. ते मात्र रिवर्सचा प्रयत्न आणि ते मात्र फटका फसलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा झटका इथे मात्र लागेल. भूषणच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र फलंदाज बबलू बाद होतोय आणि दुसरा झटका लागतो यंजी सदस्य संघाला.
एकदा भूषण, ते मात्र सरळ स्ट्रेट भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकांकडे कुठली संधी नाहीये तोपर्यंत आहे ते चौकार. गौरवच्या बॅट मधून आलेला हा चौकार. पुन्हा एकदा ते मात्र बसून मारण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका म्हणावा लागेल. एक धाव घेण्यात यशस्वी जरूर होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ये करता करता हा ना आणि नकार येतोय. फक्त एकच धाव घेण्यात मात्र यशस्वी होतोय गोलंदाज गौरव. आता मात्र स्ट्राइक वर आपण पाहतोय प्रशांत रोनेला अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. सलामीला आलेत परंतु फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईकला उभे होते. आता मात्र संधी मिळते. ते मात्र काय सुंदर डिलिव्हरी आणि पूर्णपणे निर्धाव चेंडू येतोय. चौदा धावा धावपळकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा ते मात्र खराब क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात जरूर यशस्वी होतील. पंधरा धावा धावपळकावरती आपण पाहतोय. ते मात्र निर्धाव चेंडू. ते मात्र दुसऱ्या ओव्हरची समाप्ती होते. चांगली ओव्हर म्हणावी लागेल. एक विकेट आणि फक्त 6 धावा खर्च केल्या.
तिसरं षटक मार्गस्थ. 17 चेंडू मध्ये 52 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. ते मात्र बिरकावून दिलाय चेंडू हवेत, परंतु शतरक्षक चेंडू खाली, तोपर्यंत फलंदाज होईल बाद. इथे मात्र गौरवला परतावं लागेल. तिसरं षटक हातवते सोमा. सोमाला आपण पाहिलं असेल शीळ संघामध्ये काय सुंदर गोलंदाजी दाखवली होती गोरेगाव चषक मध्ये. फ्रेंडशिप चषक गोरेगाव मध्ये आपण पाहिलं असेल सामने, पहिले 2 सामने, फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडचा सामना मात्र समाधान. इथे मात्र सोमा गोलंदाजी करतोय. इथे मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वप्नीलला. आडव्या की बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खेळून काढलाय. एक धाव घेण्यात जरूर यशस्वी होईल फलंदाज स्वप्नील. आता मात्र समीकरण येणारे 13 बॉल आणि 51 धावांची गरज असणार आहे. आता मात्र प्रशांत याला गिअर चेंज करावा लागणार आहे. मोठं आव्हान आहे. तर मात्र कोलवा टप्प्याचा चेंडू होता.
आता मात्र समीकरण 9 चेंडू 48 धावा. ते मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. सामना मात्र पूर्णपणे वन साइड झुकलेला दिसतोय. यंजन सदस्यासाठी 8 रनांची पॅनल्टी रोहितने बूट घातलेले नाही तिथे. 8 रन ऍड करा त्याच्यामध्ये. सहा चेंडू 40 धावा. इथे मात्र बिरकावून दिलाय. ते मात्र चेंडू हवे ते सामना मात्र पूर्णपणे एकतर्फा होतोय आणि सामन्याला कुठल्याही प्रकारची रंगत नाहीये. मात्र यापुढे होणारा सामना नक्कीच रंगत असेल. ऑफिशियल सेमीफायनल असेल, कारण जो संघ जिंकेल तो नक्कीच सेमीफायनल खेळेल. क्वार्टर फायनल न म्हणता हा सामना मात्र सेमीफायनलचाच असेल. सामना अटीतटीचा होईल, रंगतदार होईल.
यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. सामन्याला मजा नक्कीच येणार आहे, म्हणून कुठेही जाऊ नका. इथेच बसा, इथेच खा, इथेच प्या आणि सामन्याचा मात्र आनंद घ्या, कारण खूपच महत्वाचा सामना असेल. सेमीफायनलचा सामनाच म्हणता येईल, कारण जो संघ जिंकेल तो मात्र धडक मारेल सेमीफायनल मध्ये. आणि हा एकतर्फी सामना जिंकलेला आहे जय मल्हार संघाने. सामन्याचा सामनावीर वन साइड हिरो पुन्हा एकदा भूषण. या सामन्यात त्याने तब्बल 46 धावा कुठून काढल्या आणि गोलंदाजी करताना एक विकेट. अष्टपैलू खेळाडू भूषण बनोटे मॅन ऑफ द मॅच. चला भूषण यायचंय, आपण आपलं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात येईल. तर याच दरम्यान दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. अर्विका 11 विपक्ष माऊली 11 या दोन संघांमध्ये आता महत्वाचा सामना असेल. तर टॉस साठी या ठिकाणी याचे दोन्ही संघाचे संघनायक. तर मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करतोय नितीनजी बनोटे यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच भूषण बनोटे यांना सन्मानित करायचे. नितीन बनोटे यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे भूषण बनोटेला. चला दोन्ही संघांनी लवकरात लवकर, याचा वेळ खूप कमी आहे. परत 2 सेमीफायनल आणि फायनल 3 आणि अजून 4 मॅची शिल्लक असल्यामुळे यामुळे त्वरित दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी यायचंय. अर्विका 11 विपक्ष माऊली 11. दोन्ही संघ आतापर्यंत 3 सामने मात्र खेळलेले आहेत, परंतु तीनही सामने दोन्ही संघाने गमावलेले आहेत. आता सामना दोघात आहे, कोणीतरी एक जिंकणारच, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. परंतु सामना इतका महत्वाचा आहे कारण फक्त एक मॅच जिंकून सुद्धा हा संघ सेमीफायनल साठी पात्र होतोय. अर्विका 11 संघाचे संघनायक आपणास वारंवार पुकारण्यात येत आहे, या ठिकाणी हजर आहेत रोशन जाधव अर्विका 11 चे संघनायक. तसेच विपक्ष अमोल बनोडे जे माऊली 11 संघाचे संघनायक आहेत. तर या ठिकाणी टॉस होतोय नितीनजी बनोडे यांच्या शुभ हस्ते आणि या ठिकाणी अर्विका 11 संघ टॉस विन आणि आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. 5 मिनिटाच्या आत तुम्ही डिसिजन घेऊन या ठिकाणी निर्णय कळवायचे. अतिशय महत्वाची मॅच असेल, सेमीफायनलच म्हणता येईल, क्वार्टर फायनलची मॅच आहे. दोन संघांचा विचार जर केला तर 3 सामने मात्र गमावलेले, अजून त्यांचं काही उद्घाटन झालेलं नाहीये. एक कोणाचं तरी उद्घाटन होणार हे मात्र नक्की आहे. तर कोण उद्घाटन करतोय हे मात्र पाहणं खूप मजेशीर असेल. अर्विका 11 आपला निर्णय कळवायचा आहे त्वरित, कारण वेळ खूप कमी आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचा. टॉस विन आपण झालात तर तुमचा निर्णय काय असेल तर अर्विका 11 प्रथम फलंदाजी करणार. एक धाडसी निर्णय रोशन जाधव यांच्या मार्फत संघाचे काही निर्णय असतील, काही प्लान असतील, त्यानुसार त्यांनी प्रथम फलंदाजी घेतली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते माऊली 11 संघाला. ज्या संघाने गोलंदाजी करताना विरुद्ध टीमने त्यांना 100 पार केलेली आहे, पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजीसाठीच आमंत्रित केले. काहीसा प्लॅनिंग असेल अर्विका 11चा आणि दबाव टाकण्याचा प्लान असेल समोरच्या संघावर. तर माऊली 11 संघ हा गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता. अजूनही त्यांना सेमीफायनल ला जाण्यासाठी चान्स आहे आणि जर काय ते सेमीफायनल क्वालिफाय होतात तर ते सुद्धा फायनलला जाण्यासाठी दावेदार आहेत. नुसती फायनल नाही तर फायनल सुद्धा मारण्याची धमक
त्या संघामध्ये आहे. त्या संघाचा संघनायक आहे अमोल बनवडे. अजूनही त्यांना चान्स आहे फायनल साठी आणि जाऊ शकतात, शक्य आहे.